तू ग दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी। क्षितिज पर्व नवदुर्गा पुरस्कार सादर करते महाराष्ट्राचे महावस्त्र दालन द्वारकादास श्यामकुमार होलसेल साडी डेपो। आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक पनवेल। नमस्कार, मी गुरु कदम, गायक निवेदक। चला जिंकूया पैठणीचा महाराष्ट्रातला त्याचा भाऊजी। मी आपला सर्वांचं स्वागत करतोय आजच्या या विशेष भागामध्ये नवरात्रीच्या। आणि या विशेष भागाचे प्रायोजक आहेत क्षितिज पर्व न्यूज, जनधर्म आधारगृह, स्नेहकुंज आधारगृह आणि द्वारकादास श्यामकुमार साडीज यांच्यातर्फे आजचा हा भाग विशेष भाग इथे साजरा होतोय। आणि या विशेष भागामध्ये आपण आज भेटणार आहोत एका अशा शिक्षिकेला ज्यांचं आज खूप नाव आहे, ज्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत। त्या म्हणजे आजच्या या नवदुर्गा पुरस्काराच्या शिक्षिका ज्योती म्हात्रे। नमस्कार, काय सांगाल? आजचा हा विशेष भाग आहे आणि ह्या भागानुसार नवदुर्गा पुरस्कार हा दिला जातो, कसं वाटतं? खूप छान वाटतंय। म्हणजे मी कल्पना पण करू शकत नाही की आज माझी मुलाखत घ्यायला कोणीतरी आलेलं आहे। म्हणजे दरवेळेला विद्यार्थ्यांना मुलाखत कशी घ्यावी हे शिकवणारे मी, आणि आज कोणीतरी माझी मुलाखत घ्यायला आलंय किंवा मला हा पुरस्कार द्यायला आलाय, हे खूप मोठं समाधान आहे। खूप छान आणि खूप आनंद वाटतोय। बरं, तुमचं बालपण कुठे गेलं? माझं बालपण इथेच लोणेगिरी गाव आहे बाजूलाच, तिथे गेलं। आणि शिक्षण वगैरे सगळं? हां, शिक्षण म्हणजे 7वी पर्यंत तर गावातच प्राथमिक शाळा आहे। नंतर 8वी ते 10वी पर्यंत मी इथे जनता माध्यमिक विद्या मंदिर आजिवली येथे माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं। त्यानंतर कॉलेजला केवी कन्या कॉलेज आपलं जेव्हा सुरू झालं त्याच वेळेला ते कॉलेजमध्ये आम्ही पहिल्यांदाच ॲडमिशन घेणार आहे। आणि कॉलेज झाल्यानंतर डी.एड मी माणगाव येथे केलं। माणगावला डी.एड झालं माझं। आणि डी.एड होऊन आल्यानंतर मग मात्र लग्न झालं, पण शिकण्याची इच्छा होती। मग लग्नानंतर माझ्या मिस्टरांनी मला शिकवलं। मग एस.एन.डी.टी मधून मी पण हे आधीपासून ठरवलेलं होतं की आपण शिक्षिका व्हायचं म्हणून, की अजून दुसरं वेगळा जॉब वगैरे असं काही? ऍक्च्युअल तसं जर बघितलं तर माझं बालपण एवढ्या गरिबीत गेलंय की म्हणजे मी असं कोणीतरी होईल किंवा काय हे कल्पना पण माझ्या ही कल्पना पण नव्हती। म्हणजे शिक्षिका होण्याचं स्वप्न हे असं होतं की मला शिक्षिकाच व्हायचं, की मला पर्टिक्युलर या क्षेत्रामध्ये मला काम करायचं? नाही नाही, असं काहीच नव्हतं। पण कॉलेजला चांगले मार्क मिळाले। मग शिक्षकांनी सांगितलं की तू या बाजूला वळ म्हणून। बरं, या शिक्षक क्षेत्रामध्ये तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले, ते म्हणजे कुठले? हां, म्हणजे आदर्श शिक्षक पुरस्कार रोटरी क्लबचा, त्यानंतर नेशन बिल्डर अवॉर्ड सुद्धा त्या वर्षीचाच रोटरीचा मिळाला। पुन्हा परत क्रांतिकारी सेवा संघ जे आपले विंगरला कार्यरत आहे त्यांच्याकडून मला आदर्श शिक्षिका पुरस्कार। त्याचबरोबर मी कप बुलबुल युनिट चालवते, तर माझ्या विद्यार्थिनीला पण बेस्ट बुलबुल अवॉर्ड आहे। आणि रायगड जिल्ह्याचा मला बेस्ट फ्लॉक लीडर अवॉर्ड आहे। आणि त्याचबरोबर आपल्या कर्णा स्पोर्ट्स अकॅडमी मधून मी कॅटवॉक पण केलंय। मिसेस कर्नाळामध्ये मला उत्तेजनार्थ मिळालं होतं त्यावेळेला, मिसेस म्हणजे कर्नाळा। आणि अजून हे फ्लॉक लीडरचं तर झालंच। मला असं वाटतं तुम्ही रांगोळी सुद्धा खूप छान काढतात वगैरे, त्याच्याबद्दल काही पुरस्कार? हो, आहेत। रांगोळीमध्ये पहिल्यांदाच आपला महाराष्ट्र सुवर्ण महोत्सव झाला, त्यावेळेला त्या वर्षी रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि त्यावेळेला मी सेकंड प्राइज मिळवलं होतं तिथे। आणि अशा तर मी बऱ्याच ठिकाणी रांगोळ्या काढलेल्या आहेत। पैठण्या पण भरपूर। अच्छा, पैठण्यामध्ये तुम्ही तर मला असं वाटतं की ऍक्टिव्ह खूप असाल, की ज्यावेळेस जेव्हा गेम सुरू असतात किंवा काय पटकन एकंदरीत कसं वाटतं आज एवढी मुलं तुमच्या सानिध्यात आहेत? म्हणजे तुम्हाला तर खूप प्रेम करतात आल्यावरती बघितलं, कसं हे शाळा वगैरे आणि कसं काय? खूप छान आहे सर शाळा वगैरे। ॲक्च्युअली जर बघितलं तर पहिली जी मी लागले शिक्षण सेविका म्हणून 2004ला लागले,
त्यावेळेची माझी शाळा हीच, म्हणजे या शाळेत. कारण त्यावेळेला शिक्षण सेवक हे पद नवीन निर्माण केलं होतं आणि शक्यतो गावाजवळची शाळा, कारण पेमेंट कमी होतं 3000 पगार, म्हणून गावाजवळच्या शाळा म्हणजे शिक्षकांना दिल्या गेल्या आणि मला हीच शाळा मिळाली माझी. अच्छा. म्हणजे माझ्या गावाच्या जवळच्या. आणि 4 वर्ष मी या शाळेत होते. त्यावेळेला खूप छान काम केलं. स्कॉलरशिपचा रिझल्ट माझा चांगला होता. त्यावेळेला 4थीला स्कॉलरशिप होती, आता मात्र ती 5वीला झालेली आहे. मग स्कॉलरशिपचा रिझल्ट खूप छान लागला. नंतर 4 वर्षांनी माझी बदली झाली कळंबोली आणि तिकडे मी रायगड जिल्हा परिषद शाळा कळंबोली, त्या ठिकाणी मी जवळजवळ 11 वर्ष काम केलं. आणि या कळंबोली असताना आम्ही एवढं काम केलं की 2012चा रायगड जिल्ह्याचा आपला आदर्श शाळा पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर 2013-14, 14-15 आणि 15-16 सलग 3 वर्ष स्वयंमूल्यांकन स्पर्धेमध्ये आपण पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक घेतला आणि रायगड जिल्ह्यात 1 वर्ष आम्ही द्वितीय क्रमांक घेतला. पण त्यावेळेला एवढी मेहनत केली ना, म्हणजे रात्री 9-9 वाजेपर्यंत पण आम्ही शाळेत असायचो. म्हणजे आमची टीम खूप छान होती. आम्ही 14 शिक्षक होतो आणि खूप छान टीम होती. या वर्षीचा रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मला मिळाला आणि याच शाळेत 2005 सालीचा आदर्श पटनंगणीचा पुरस्कार सुद्धा जिल्ह्याचा मला मिळालेला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सूर्यवंशी मॅडम यांच्याकडनं जाणून घेऊया की मॅडम, या ज्या ज्योती म्हात्रे मॅडम आहेत शिक्षिका, त्यांचा स्वभाव आणि एकंदरीत तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं? 2019 मध्ये आम्ही दोघी ऑनलाईन बदलीने वारदोली शाळेत आलो. तेव्हा शाळेची अवस्था बिकट होती आणि ज्योती याच परिसरातली असल्या कारणाने तिला म्हणजे मुलांना काहीतरी वेगळं द्यावं ही तिची इच्छा होती. आणि जेव्हा शाळेचं वातावरण बघितल्यानंतर आम्ही दोघींनी तिथेच ठरवलं की आपण शाळेची काही म्हणजे लोकसहभागातून प्रगती करूया. आणि ज्योतीचे सगळेच क्लासमेट याच गावातले असल्यामुळे त्यांनी सहकार्य केलं. ज्योतीच्या प्रत्येक याला त्यांनी सहकार्य केलं आणि त्यामुळे ही शाळा या प्रगतीपथावर आली. त्याचप्रमाणे ज्योती ही उपक्रमशील शिक्षिका आहे आणि प्रत्येक उपक्रम ती हिरारीने आपल्या शाळेमध्ये राबवते आणि मला उपक्रमामध्ये तिचा भरपूर सहभाग आहे. आणि त्या सहभागामुळेच माझी शाळा आज तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात नावारूपाला आली आहे आणि तिला या वर्षाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेला आहे. अशी माझी सहकार्य असल्यामुळे मी स्वतःला धन्य मानते की तिच्यामुळे मला काही काही शिकता येत आहे. आत्ताच पंचायत समितीमध्ये जो आपला कलश गेला याचा मेरा देश, तर तू ग दुर्गा, तू भवानी, संसाराची तूच जननी, सारी माया तुझी. जेव्हा सगळीकडे शो ऑफ होते तेव्हा म्हणजे जो प्रतिसाद असतो ज्योतीला आणि मलाही असतो ते पण म्हणजे मला खूप आनंद होतो की अशी सहकारी माझ्या बरोबर आहे. तिच्या प्रेरणेने मी पण भरपूर काही शिकत आहे. एवढंच मी सांगू इच्छिते. आजचा हा क्षितिज पर्व न्यूज जनधर्म आधारगृह, स्नेहकुंज आधारगृह तसेच द्वारकादास श्यामकुमार यांच्या तर्फे आजचा हा नवदुर्गा पुरस्कार आदर्श शिक्षिका ज्योती म्हात्रे यांना आम्ही प्रदान करतो.